तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहात आणि हॉस्पिटलच्या खिडकीमधनं अचानक तुम्हाला यमराज दिसू लागले तर? मित्रांनो, अवस्था तर दयनीय होऊन जाईल. काय होईल तुमच्यासोबत? बीपी लो होईल, बीपी हाय होईल, टेन्शन येईल. तुम्ही ओरडसाल, लोकांना सांगसाल, की मला यमराज दिसले. लोकं तुमच्यावर विश्वास पण ठेवणार नाही. अक्षरशः काय दयनीय अवस्था होईल मित्रांनो, काही सांगता येत नाही. तर विचार करा, यमराज कधी दिसतात तुम्हाला तर माहिती आहे. ज्यावेळेस आपला शेवट येतो त्यावेळेस यमराज दिसतात. आणि शेवट आल्यावरती आपली आत्मा घेऊन जाणारे यमराज तिथे जाऊन आपला न्यायनिवाडा करतात, की स्वर्गात पाठवायचं का नरकात पाठवायचं कर्मानुसार. तसे आपले कर्म आहेत, आपण नरकातच जाणार. विचार करा मित्रांनो, ही गोष्ट जर खरी घडली तर एक असा व्यक्ती यूकेमध्ये ज्याने ड्रेसअप केलं ड्रीम रिपर सारखं. मित्रांनो, ड्रीम रिपर हे जे कॅरेक्टर आहे ते कार्टूनमध्ये होतं आणि हे कार्टून कॅरेक्टर तिथं फेमस होतं, जे की लोकांच्या आत्मा हिसकावून घ्यायचं. आणि या व्यक्तीने ड्रेसअप करून म्हणजे कपडे घालून हॉस्पिटलच्या टेरेसवरती जाऊन थांबला. लोकं एकी साइडला बघत होती. त्यांना बाहेर खिडकीच्या मौत दिसत होती. मित्रांनो, विचार करा, यमराजासारखी व्यक्ती जर आपल्याला टेरेसवरती बघायला भेटली दुसऱ्या, तर आपली काय अवस्था होणार आहे? आणि हीच अवस्था त्या हॉस्पिटलमध्ये घडली. लोकांनी तात्काळ प्रशासनाला फोन केला आणि ह्या व्यक्तीला तिथनं अटक करण्यात आली. काय करतील बाहेरचे लोकं काय सांगता येत नाही. नक्कीच मित्रांनो, घाबरू नका. अशा काही गोष्टी नसतात. हे फक्त कथित गोष्टी आहेत. हे एक स्टोरीज आहेत, ज्या की सगळ्या अशा रचवलेल्या आहेत आणि या स्टोरीजमुळे मित्रांनो आपल्यामध्ये किती भीती निर्माण झालेली आहे. पण यावरनं स्पष्ट होतं. लोकं ओरडत होती, किंचाळत होती आणि त्याला अटक झाल्यावरती लोकांना कळलं, की बाबा रे हा माणूस होता. विचार